यथोचित सन्मान केला जाईल. सिद्धेजी राऊत यांच्या शुभ हस्ते व्यासपीठावरती विशेष सन्मान केला जातोय. त्यानंतर विघ्नेश पार्टीचे 2 खेळाडू गौरीश आणि आर्चिस यांच्या माध्यमातून देखील विशेष सहकार्य. हार्दिक श्रवण सोनू यांच्या शुभ हस्ते, चिन्मय किणी यांच्या शुभ हस्ते. आर्चिस आपण पाहू शकता ते यष्टांच्या मागे बॅनर होता. विरार वसई लाईव्ह त्याच्या अकाउंटला आपण फॉलो करू शकता. रील्स त्याच्या जोडीने गौरीश. संपूर्ण स्पर्धेमध्ये दोघांचा खेळ सुद्धा खूप चांगला होता आणि ज्यांनी या स्पर्धेसाठी आपल्या संघाच्या नावाने भरवलेली स्पर्धा आपल्या संघाचं नाव मोठं होईल अशी नेहमी मनामध्ये भावना असते. त्यांचा दोघांचा विशेष सन्मान करायला जातो व्यासपीठावरती. त्यानंतर कौशलजी वेद्रे आपणास देखील विनंती, आपण देखील यायचं आहे. आपला देखील व्यासपीठावरती विशेष सन्मान केला जाईल. विजय सांगळी आपणास देखील विनंती, आपण देखील या. त्यानंतर पहिल्या दिवसापासून जी संपूर्ण स्पर्धा आपण यूट्यूबवरती लाईव्ह पाहत होता, पाटील नेटवर्कची संपूर्ण टीम त्यांचा देखील सूरज आपण यायचं आहे. पाटील नेटवर्कची संपूर्ण टीम यांचा व्यासपीठावरती विशेष सन्मान केला जाईल. आमचे जवळचे मित्र मुन्नाभाई पाटील नेटवर्कचे ऑपरेटर म्हणून आपण त्यांना पाहत असतो. पाटील नेटवर्कची संपूर्ण टीम ज्यांनी शुक्रवारपासून दिलेली साथ, दोन्ही कॅमेरामॅन ॲज अ स्कोरर, संपूर्ण यूट्यूब वाहिनीवरती स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट यांच्या माध्यमातून केली. पाटील नेटवर्कची संपूर्ण टीम यांचा व्यासपीठावरती विशेष सहकार्य केला जातोय. थँक्यू मुन्ना अँड टीम. त्यानंतर पहिल्या दिवसापासून ज्यांनी आम्हाला साथ दिली, डीजे ऑपरेटर ओमकार देसाई, ज्यांनी जसा जसा वेळ मिळाला आणि प्रेक्षकांची मनं जिंकण्याचे कार्य ओमकारने देखील केली होती, त्याचा देखील व्यासपीठावरती विशेष सन्मान केला जाईल. नुमान शेख यांच्या शुभ हस्ते ओमकार देसाईचा व्यासपीठावरती विशेष सन्मान केला जाईल. PM साऊंड अँड लाईट्सचे ओनर नयनजी मांगेला अनुपस्थित, त्यांच्या गैरहजेरीमध्ये ओमकार देसाई डीजे ऑपरेटर म्हणून त्यांना आपण पाहत होतो. त्यांनी दिलेली साथ देखील शुक्रवारपासून महत्त्वाची होती. कौशल विजयजी सांगळे आणि कौशलजी वेद्रे साहेब या दोघांना देखील विनंती, आपण देखील यायचं आहे. आपला देखील व्यासपीठावरती यश किनी यांच्या शुभ हस्ते विशेष सन्मान केला जाईल. त्यानंतर आजच्या दिवसभरात ज्यांनी पंचांची भूमिका निभावली होती, अर्जुन आपण देखील यायचं, आपला देखील व्यासपीठावरती सन्मान केला जाईल. त्याच्यानंतर ज्यांनी दुसऱ्या दिवशी दिलेली साथ, ऑफिशियल अंपायर म्हणून गौतम पाटील आपण देखील यायचं आहे. अभिषेक सोनी यांच्या शुभ हस्ते अर्जुन आजच्या दिवशी जे ऑफिशियल अंपायर होते. गौतम पाटील आपण देखील यायचं आहे. दुसऱ्या दिवशी दिलेली साथ पंचांची भूमिका निभवत असताना साहिल मोरे यांच्या शुभ हस्ते गौतम पाटील यांचा व्यासपीठावरती सन्मान केला जाईल. गौतम पाटील ज्यांनी दुसऱ्या दिवसामध्ये पंचांची भूमिका निभावली होती या स्पर्धेसाठी, त्यांचे देखील मनापासून आभार असतील. ज्यांनी या स्पर्धेसाठी आपला मोलाचा वेळ पहिल्या दिवसापासून दिला होता, नुमान शेख याचा देखील व्यासपीठावरती सिद्धेजी राऊत यांच्या शुभ हस्ते सन्मान करण्यात येईल. सिद्धेजी राऊत यांना विनंती आहे, यांच्या शुभ हस्ते नुमान शेख यांचा व्यासपीठावरती यथोचित सन्मान करण्यात येतोय. चला सांघिक पारितोषिकांकडे वळतोय आपण.
सर्व टीम जय साई PCC, किरण 11, ओम साई मनवेलपाडा. सांघिक पारितोषिकांकडे आपण वळतोय. या स्पर्धेतील 5व्या क्रमांकाचा पारितोषिक, जे संपूर्ण टीम सर्व यंगस्टर होते आणि पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळत असताना ओव्हरऑल सीझनमध्ये आणि असोसिएशन अंतर्गत होणाऱ्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा टॉप 20 मधून टॉप 10 मध्ये आले. टॉप 10 मध्ये टॉप 5 मध्ये येऊन थांबले. मोठ्या मोठ्या संघांना पराभवाच्या छायामध्ये पाठवलं. टीमचं नाव आहे बारुंडा माऊली. या स्पर्धेतील 5व्या क्रमांकाची टीम बारुंडा माऊली. खूप चांगला खेळ. नेव्हिल अंकल, आपलाच विनंती आहे, आपला शुभ हस्ते 5व्या क्रमांकाचं पारितोषिक. खूप चांगला खेळ बारुंडा माऊलीचा होता. त्यानंतर चतुर्थ पारितोषिक, बऱ्याच दिवसानंतर संपूर्ण टीम मैदानाच्या आतमध्ये खेळत होती. त्यांची एकजूट, त्यांची ताकद आहे. नेहमी शांत आणि संयमी सर्व खेळाडू असतात. टीमचं नाव आहे ओम साई मनवेलपाडा. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक. 37चा पाठलाग केला होता. संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगली लढत दाखवली होती. ओमकारने त्या मॅचमध्ये दाखवलेली लढत ही खूप चांगली होती. विशालजी कुंभार साहेब, आपणास विनंती केली जाते, आपला शुभ असते चतुर्थ क्रमांकाची पारितोषिक. चला, त्यानंतर तिसरं द्यायचं PCCला का इंडिव्हिज्युअल द्यायचं? अक्षयजी कांबळे खूप शांत आहेत, खुश नाही आहेत. चला, बेस्ट बॉलर. नाही बघा, आपण एक किरण 11ची स्पर्धा पाहिली होती, महापौर चषक. तिथे एक नवीन कन्सेप्ट आपल्याला पाहायला मिळाली की बेस्ट डिसिप्लिन. सर्व शिस्तबद्ध संघ त्यांनी एक नवीन कन्सेप्ट ठेवली होती. तिथून इथे येत असताना यांनी देखील एक नवीन कन्सेप्ट ठेवली. स्पर्धेतील सर्वात जास्त चौकार कोणत्या खेळाडूचे होते? मोस्ट 4. सन्माननीय अक्षयजी कांबळे साहेब, आपल्यास विनंती, आपण व्यासपीठावर येऊन आदरपूर्वक विराजमान व्हायचं आहे. अक्षयजी कांबळे साहेब, अभ्यास मोस्ट 4, सर्वात जास्त चौकार आपण टॉप 5 या टॉप 10 मधून नाही काढले. ओव्हरऑल स्पर्धेमध्ये ज्यांचे सर्वात जास्त चौकार होते, किरण 11चे, ते आपण पाहिलं होतं की संपूर्ण स्पर्धेमध्ये कोणती टीम चांगली होती, ज्यांनी डिसिप्लिन दाखवला होता. तशा या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त चौकार कोणत्या खेळाडूचे होते? एकाचे 9 होते, तर 2 जणांचे 10 चौकार होते. 2 जणांचे 10 चौकार होते. त्याच्यानंतर विघ्नेश पाटील संपूर्ण टीमनी पाहिलं की इनिंग देखील पाहायची आहेत, मग त्याचे रन किती आहेत. या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर एक गोष्ट पाहिली, एकाचे 10 चौकारासाठी 5 इनिंग होत्या, तर एकाच्या 4 इनिंग होत्या. आता हे पाहणं देखील गरजेचं होतं. ज्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल आहे ना, नाव घेतल्यानंतर ती स्माईल असणं गरजेचं आहे. इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळत असताना संघ पहिल्यांदा टॉप 5 मध्ये आला. कोणीच विचार नव्हता की त्या खेळाडूचं नाव आहे मिस्टर अक्षय फ्रॉम बारुंडा माऊली. असा एक यंगस्टर ज्यांनी प्रत्येक संघासमोर मोठमोठे चौकार, मोठमोठे फटके त्याच्या बॅट मधून आपण पाहिले. साहिलजी मोरे, सर्वात जास्त चौकार अक्षयच्या बॅट मधून आल्यात. ही एक नवीन कन्सेप्ट, नवीन ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर बेस्ट बॅट्समॅन. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅट्समॅन. एकाचे रन 69 होते, एकाचे रन 67 होते. 2चा फासला होता. इथे देखील ती चर्चा आली की आता संघ टॉप 5 मधला पाहायचा आहे का टॉप 3 मधला पाहायचा आहे. आता मग आयोजकांनी सांगितलं की टॉप 5 मध्येच पाहावं लागेल. 2चा फासला होता. 2चा फासला होता. संपूर्ण स्पर्धेमध्ये त्या खेळाडूंनी संघासाठी इतकी चांगली लढत दिली होती ना, फक्त एका फटक्यासाठी संघ स्पर्धेच्या बाहेर गेला. 2 मॅच मध्ये अशी लढत दिली की सर्वांना त्या खेळाडूचं नाव लक्षात आहे. ओमकार लोटंकर 37चा पाठलाग करत असताना बेस्ट नॉक त्याच्या बॅट मधून आपण बेस्ट इनिंग पाहिली होती.
हार्ड लक ओमकार आणि ओम साई मनोलपडा. एक फटका दूर राहिले, कदाचित एक फटका क्लिअर झाला असता, संघ पुढे आला असता, पण ओमकारने दिलेली लढत खूप चांगली होती. आर्चिस यांच्या शुभ हस्ते बेस्ट बॅट्समॅन. त्याच्यानंतर बेस्ट बॉलर. फिल्डरसाठी शूज आणि ट्रॅक आहेत म्हणून फिल्डर लास्टला देणार आहेत. बेस्ट बॉलर 2 जणांच्या 5 विकेट होत्या, मॅचेस देखील 5 होत्या. त्यानंतर बेस्ट बॉलर 2 जण 6 विकेटला होते आणि फायनलमध्ये फायनलचा रिझल्ट आल्यानंतर दोघंही 6 विकेटला राहिले. दोघांच्या इनिंग देखील सेम होत्या. मग शेवटी आमच्या स्कोरर मुन्नाभाई यांनी सांगितलं की आता इकॉनॉमी पाहावं लागेल, कारण की दोघांनी एकमेकांना टफ फाईट दिलेले. कधी तो वरती जात होता, कधी इकडून हा वरती जात होता. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ज्याच्या नावावरती 6 विकेट आहेत, ज्याला 3 वेळा मॅन ऑफ द मॅच मिळाली ना, तो त्या लिस्टमध्येच नव्हता. रोहित संपूर्ण लिस्टमध्ये सुद्धा नव्हता, टॉप 3 मध्ये नाही आला. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट खेळाडूचं नाव आहे ज्यांनी अट्टाळलं शेवटचा षटक विजय संपादन करून दिला, मिस्टर यश फ्रॉम जय साई. अक्षयजी कांबळे सर आपल्यास विनंती केली जाते आपला शुभ हस्ते. देवांश कलेक्शन यांच्या माध्यमातून पॅन्ट आणि शर्ट आहे. एकता स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून शूज आहेत. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट मिस्टर यश. एकता स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून शूज स्पॉन्सर केलेत, त्यांचे देखील मनापासून आभार असतील. त्याच्या बरोबर खालतीला निनाद होता, पण निनादने दिलेले रन्स जास्त होते. ही प्रत्येक गोष्ट पाहणं गरजेचं असतं. जसं स्कोररने दर्शवलं, इथून ही प्रत्येक गोष्ट स्क्रीनवरती दाखवली गेले. हार्ड लक, अभिनंदन यश. त्याच्यानंतर बेस्ट फिल्डर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. प्रत्येक मॅचमध्ये त्यांनी फिल्डिंग केले. आपल्या संघासाठी जिथे जिथे बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू गॅपमध्ये जात होता ना, तिथे स्वतः जाऊन उभा राहत होता. प्रत्येक चेंडूवरती मॅचमध्ये इन्व्हॉल्व होता आणि अशा 2 मॅचमध्ये कदाचित कोणाला नव्हतं वाजवलं की मॅच जिंकू शकते ती टीम. तिथून त्यांनी क्षेत्ररक्षण अशा प्रकारे केलं आणि मॅचला जिंकवलं. खेळाडूचं नाव आहे, त्याला जरा पण नाही माहिती की माझं नाव घेणार आहे, तो इतका शांत उभा आहे. खेळाडूचं नाव आहे मिस्टर प्रथमेश बाबू फ्रॉम पीसीसी, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. गौरीश यांच्या शुभ हस्ते बेस्ट फिल्डर ची ट्रॉफी, शूज, देवांश कलेक्शन यांच्या माध्यमातून पॅन्ट आणि टी शर्ट. अभिनंदन बाबू. बाबूनी प्रत्येक क्षणाला ना, प्रत्येक बॉलवरती स्वतःला चेंज करतो, स्वतः त्या दिशेने जात होता की इथे बॉल येईल तिथे मी जाईल, आणि खूप चांगली फिल्डिंग. 6-6चं इक्वेशन त्यांनी भेदलं होतं, डिफेन्स केले होते. 6-6, 6-11ला देखील ओमकार लोटंकरला क्लिअर नाही करून दिलं. खूप चांगली क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी, आणि पूर्ण मॅचमध्ये बाबू ऍक्टिव्ह असतो. अभिनंदन बाबू. असला त्यानंतर सिरीजसाठी थोडंसं थांबूया, कारण की घरी जाऊन लगेच ते टी व्ही नाही बघता येणार, पण सिरीजसाठी थोडंसं थांबवणार आहे. सिरीजमध्ये पण असोसिएशन अंतर्गत रेकॉर्ड आहे. आता कोणाला किती तो रेकॉर्ड लक्षात आहे ते देखील पाहावं लागेल. या स्पर्धेतील 3ऱ्या क्रमांकाचा पारितोषिक संघाचं नाव आहे ज्यांनी खूप चांगली लढत दिली. मागच्या काही स्पर्धेमध्ये संघ वरती नव्हता आहेत. टीमचं नाव आहे पाचपायरी क्रिकेट क्लब पीसीसी. संपूर्ण टीम आपण यायचं आहे. खूप चांगला खेळ संपूर्ण टीमने दाखवला. शेवटच्या क्षणापर्यंत पीसीसी लढत होता. या मैदानावरती सातत्याने पीसीसीने खूप चांगला खेळ केलाय. सन्मान्य विशालजी कुंभार साहेब आपणास विनंती केली जाते. त्यांच्या जोडीने सन्मान्य प्राची कुंभार मॅडम आपणास देखील विनंती केली जाते. 3य क्रमांकाची ट्रॉफी देण्यासाठी आपण पुढे यायचं आहे. पीसीसी जोरदार टाळ्या वाजवा. पीसीसीने अशा मॅचेस जिंकल्या तिकडे कोणाला वाटलं होतं की पीसीसी जिंकेल, अशा मॅचेस पीसीसीने जिंकल्या होत्या. अभिनंदन पीसीसी आणि संपूर्ण टीम. 6-11, 6-6 बाबूने 2दा वाचवले.
टॉप 10 क्वार्टर फायनल मधून सेमीफायनल मध्ये संघाला आलं. अभिनंदन अक्षयजी कांबळे, राजेशजी कांबळे, संपूर्ण टीम पीसीसीच्या. त्याच्यानंतर सिरीज द्यायची का तृतीय देऊया? दुसरं द्यायचं आहे. मग सिरीजसाठी कोण थांबले नाही तर संपूर्ण असोसिएट विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण जर का पाहिला मागच्या काही वर्षाचा पास्ट जर का आपण पाहिला, टीम सातत्याने अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळत होती, पण कोणत्याही स्पर्धेमध्ये नॉकआउटपेक्षा पुढे नव्हती जात. पण किरण 11 राणी तलावची एंट्री कुठेही थांबली नाही. प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांनी एंट्री केली होती. इथून त्यांना त्यांच्या प्रॅक्टिस, त्यांच्या मेहनत, त्यांच्या जिद्दीवरती विश्वास होता आणि आज विश्वासाचं प्रमाण त्यांना मिळालंय. नार्लेश्वरचा सम्राट रनरअप टीम किरण 11 राणी तलाव. संपूर्ण टीमला मी आदरपूर्वक व्यासपीठावरती बोलवेन. सर्व टीमनी या खूप चांगला खेळ. प्रत्येक स्पर्धेमध्ये 6,000, 8,000, 10,000 अशा एंट्री करून खेळणं ही सोपी गोष्ट नाही आहे. किरण 11 राणी तलाव नॉकआउटच्या पुढे संपूर्ण वर्षामध्ये कुठेच नाही गेली, पण किरण 11ची एंट्री प्रत्येक स्पर्धेमध्ये होती. त्यांच्या माध्यमातून महापौर चषक आपण पाहिला होता. महेश, हे आपण संपूर्ण टीम यायचं आहे व्यासपीठावरती. मेडल आहे प्रत्येकासाठी. इतक्या रात्री मुलाला घेऊन आले बघा. क्रिकेट प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोहोचले आज. आपसे निवेदन है, आपके शुभ हाथों से ट्रॉफी दी जाएगी. किरण 11 राणी तलाव या स्पर्धेतील रनरअपची टीम खूप चांगला खेळ संपूर्ण टीमने दाखवला. पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आनंद झळकतोय चेहऱ्यावरती. किरण 11 राणी तलाव नार्लेश्वरचा सम्राट चषकातील रनरअपची टीम. संपूर्ण स्पर्धेमध्ये दाखवलेला खेळ सर्वांच्या मनाला भावणारा होता. प्रत्येकाने एकमेकांच्या खेळाला साथ दिला. महेश आपण 2 मिनिटं थांबायचंय. रनरअप आहे इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती. संघाबद्दल आणि संपूर्ण ओव्हरऑल टीमनी दाखवलेल्या खेळाबद्दल आपलं मनोगत आवडायला ऐकेल. नार्लेश्वर सम्राट चषक म्हणून हृदय सम्राट मित्रमंडळ यांनी आयोजित केलेले, तर आम्ही याच्यामध्ये एंट्री केली. आणि सिद्धू झाला, बाकी विघ्नेश फायटर टीम, या टीमने आयोजन खूप चांगल्या प्रकारे केलेलं होतं आणि आयोजनांमध्ये कसली कमी नव्हती. शेवटच्या आमच्या टीमचं बोलायचं झालं तर या ह्याच्यामध्ये नारेश्वर सम्राटमध्ये जवळपास याच्या आधीचे खूप सारे आम्ही हे खेळत होतो, टुर्नामेंट खेळत होतो, पण आम्ही क्वालिफाय होत नव्हतो किंवा कुठेच आमचा खेळ दिसत नव्हता. कुठेतरी मेहनत कमी पडत होती, एंट्री टाकत होतो पण जसा पाहिजे तसा खेळ होत नव्हता. पण यावेळेस आम्ही नारेश्वर सम्राटमध्ये पहिल्यांदा टीम टाकली आणि परत आम्ही टीम काढलेली की पैशाचा विषय नाही, पण गेम होत नाही आहे, थोडे टीममध्ये डिस्प्यूट होतात, तू हे केलं आहे, तू ते केलं आहे, कोणतरी कमी पडतो आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या. पण आम्ही ठरवलं 3 दिवसाआधी की खेळूयात आपण, बघूयात ही तरी टुर्नामेंट, आणि सगळ्यांनी मेहनत केली आणि त्याच्यामुळे आम्ही आजपर्यंत इथं पोहोचलो.
तर याच्यामध्ये सगळे जे प्लेयर्स आहेत त्यांनी सगळ्यांनी खूप सारी मेहनत घेतली, त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत आज पोचलो. धन्यवाद महेश. ज्यांनी तो कोण डिसिजन घेतला ना की टीम टाकायचं आहे, तो खूप चांगला डिसिजन होता. त्यानेच डिसिजन घेतला. अभिनंदन महेश आणि संपूर्ण टीम. थँक्यू. खूप चांगला खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये दाखवला होता. प्रत्येकाला साथ देणं आणि प्रत्येकाने एकमताने आणि सहमताने चाललं, ही सगळ्यात जास्त टीमची ताकद असते. ही जाणणं प्रत्येकाला गरजेचं आहे. त्यानंतर टी व्ही द्यायची आहे का सिरीज द्यायची आहे? दोन्ही एकच गोष्टी आहेत ना. सिरीज या चॅम्पियनची ट्रॉफी सिरीज द्यायची आहे. सिरीज बघा, एकाचे पॉइंट होते 170, त्याच्या खालती बरोबर होता 160 वाला. आता 10चा फरक होता. त्याच्या खालती ज्याचे विकेट्स देखील जास्त होते पण धावा थोड्याशा कमी होत्या, तो देखील होता 130 वरती होऊन जातला. फासला खूप जास्त वाढत गेला. संपूर्ण स्पर्धेमध्ये जो पहिल्या दिवसापासून सिरीजसाठी टॉपवरती राहिला, शेवटच्या दिवसापर्यंत येत असताना तोच खेळाडू त्या पॉईंट्स टेबलमध्ये मॅन ऑफ द सिरीजच्या टॉपवरती होता. पहिल्या दिवसापासून मॅच एंडपर्यंत तोच खेळाडू टॉपमध्ये होता. त्याची बॅटिंग इतकी चांगली होती, फिल्डिंग देखील चांगली होती. आणि जो 2 नंबरवर होता त्यांनी बॅटिंग देखील केले, बॉलिंग देखील केले. पण इथून 10 पॉईंटचा फरक तर आहे शेवटी. विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत होणाऱ्या स्पर्धेमध्ये मागचा काही पास्ट पाहिला तर त्या खेळाडूकडे पहिल्यांदा टी व्ही गेलेली होती. एका बाजूला दुसरा खेळाडू आहे, त्याच्याकडे मॅन ऑफ द सिरीजची बायसायकल 2 वेळा गेले. मग आता इथून टी व्ही कोणाकडे जाईल? मॅन ऑफ द सिरीज पहिल्या दिवसापासून जो खेळाडू टॉपला होता, खेळाडूचं नाव आहे ओमकार. तो वरती नव्हता आला, ओमकार तो खूप खालती होता. मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मिस्टर संकेत विकी. 170 पॉइंट पहिल्या दिवसापासून वन साइड बॅटिंग. फैयाजी शेख यांच्या माध्यमातून आपण बायसायकल मॅन, बायकर मॅन मोजतो. हा टीव्ही वाला आहे. दुसरी टीव्ही विकीच्या घरी जाणार आहे. SPL मध्ये पहिली टीव्ही विकीच्या घरी गेली होती, इथून दुसरी टीव्ही. अभिनंदन मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीज वन साइड पहिल्या दिवशीपासून खेळ होता, शेवटच्या दिवशीपर्यंत खेळत असताना टॉप वरती होता. आणि विक्कीचं चाललं किरण 11 साठी चांगले संकेत आहेत. अमरजी मस्के साहेब त्यांचं देखील सहर्ष स्वागत. विक्की बाईक मिळाले असं कुठं म्हणता येईल का? कारण की आता टीव्ही कॉइंट केले जात आहेत. पुढच्या स्पर्धेमध्ये बाईक आहे, विक्की टीव्ही मिळाले, दुसरी टीव्ही आहे. कसं वाटते? चांगलंच वाटते. जसं महेश आमचा कॅप्टन बोलला की आम्ही टुर्नामेंट खेळणार पण नव्हतो. नाव टाकलेलं, नाव काढलेलं, पण काही कारणांमुळे ते नाव काढलेलं. परत सिद्धूदाचा पण फोन आलेला, मेसेज आलेला की काय म्हणजे खेळ असं तसं. मग आमचीच म्हणजे एक डिस्कशन झालं, टीम टाकली. परफॉर्मन्स वगैरे चांगला होत नव्हता, म्हणजे होत होतं सगळं चांगलं, पण नेहमी छोट्या गोष्टीमुळे काय ना काय होत होतं. त्याच्यावर काम केलं, त्याच्यावर बघितलं काय चुकतं काय नाही, आणि झालं. फर्स्ट नाही आले पण सेकंड ॲट द एंड मेहनत सगळ्यांनीच केली, झालं. हॅप्पी आहे. आणि ह्याच्यासाठी पण विक्की अजून एक प्रश्न आहे. दुसरी टीव्ही आहे, एक टीव्ही पहिली घरी गेली, आता दुसरी टीव्ही आहे. हो, घरी जाऊन पहिला सर्वांना आनंदाची बातमी कोणाला देणार आहे? नाही, नक्कीच घरीच देईल. आणि पहिला तर म्हणजे एकत्र आम्ही काहीतरी मूवी वगैरे बघूया टी व्हीवरती, आणि बस. बाकी आम्ही ही टीम गावातले सगळे पोरं आहेत. पहिली एकलव्य टीममधून खेळत होतो, मारतीदा वगैरे आम्ही सगळे एकत्र होतो. तिकडे चांगलाच परफॉर्मन्स होत होता. बट गावातली सगळी एक पोरं आली एकत्र, इकडे तिकडे खेळत होते. विचार असा केला की एकदाच खेळू, एकत्र येऊन खेळू, बघू काय होतं ते. आम्हाला सपोर्ट केला आशिषदानी, मयूरनी, अमोलनी, आमरनी आणि बाकीच जणांनी, म्हणजे मस्के ब्रदर्स वगैरे ह्यांनी सगळ्यांनीच मदत केली, म्हणजे सपोर्ट केला. हरलो पण नेहमी तेच होतं की हा होईल होईल होईल, आणि ते झालं नाही, पण नक्कीच पुढे होईल एवढंच सांगतो. बाकी काय नाही. थँक्यू विघ्नेश फायटर्स, थँक्यू सिद्धूदा. हरलो पण संपलो नाही, एकता में ही सफलता आहे. एक कायम लक्षात ठेवून संपूर्ण गावकऱ्यांनी घेतलेलं डिसिजन, एकत्र येऊन खेळण्याचं डिसिजन खूप चांगलं आहे. भावना दाटून आल्यात.
महेशच्या देखील भावना दाटून आल्यात. हॅलो हॅलो, मला फक्त एकच बोलायचं होतं की आमच्या टीममध्ये खूप साऱ्या डिस्प्यूट झालेल्या काही दिवसांपासून खूप साऱ्या गोष्टी चालत होत्या. पहिल्या दिवसापासून आम्हाला ॲज अ स्पॉन्सर म्हणून आशिष आम्हाला एंट्री करून देत होतं, पण त्यांनी आम्हाला आजपर्यंत एकच गोष्ट सांगितली, तुम्ही हरा किंवा जिंका, मी तुम्हाला शेवटपर्यंत तुमची एंट्री मीच टाकणार म्हणून. तर त्याचं एक थँक्यू म्हणून. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की गेल्या 2 ते 3 टुर्नामेंट आम्ही हरतोय, म्हणजे खूप सारे हरतोय ते या सीझनमध्ये, पण 1-2 टुर्नामेंट आम्ही असं ठरवलं की आमचे 2 पैसे जेव्हा जातील तेव्हा आम्हाला त्या गोष्टीची जाण होईल. त्याच्यामुळे आम्ही ह्या 2 ही गोष्ट त्याला माहिती नाही आहे, पण आम्ही 200, 500, 1000 जे कमवतात त्यांनी पैसे टाकून ही एंट्री टाकली आणि इथपर्यंत आम्ही पोचलो. पण तरी पण ही गोष्ट त्याला माहिती आहे, तो एंट्री देतच आला आहे, पण ही गोष्ट फक्त त्याच्या कानावर अशी टाकतोय की आम्ही असा गेम खेळायला आहे म्हणून. पैसे जेव्हा स्वतःचे लागतात तेव्हा माणूस मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतो. खूप चांगला गेम. अशी जी मस्के नेहमी आपण त्यांना पहिला महापौर चषकामध्ये संपूर्ण टीमच्या सपोर्टमध्ये असतात. या स्पर्धेची चॅम्पियन टीम देण्याआधी एक विशेष सन्मान राहिला आहे. संपूर्ण स्पर्धा मागचे 3 दिवस 1 महिना अगोदर आपण ही तयारी पाहत होतो आणि पहिल्या दिवसापासून या संपूर्ण स्पर्धेमागे ज्याचा हात होता, पडद्यामागचा हिरो संपूर्ण ग्राउंडवरती तो मेहनत करत होता. ट्रॉफीज टीम कशा प्रकारे इथे 32 संघ खेळणार होते, पण कदाचित 32 संघ नाही खेळले, टीम्स कमी झाल्या. त्यांनी टुर्नामेंट कॅन्सल करू असा विचार नाही केला, स्वतःवर विश्वास ठेवले आणि टुर्नामेंट भरवली. आणि तुम्ही सर्व संघ खेळले, तुम्ही सर्वांनी साथ दिली, त्याचा सन्मान होणं गरजेचं आहे. सिद्धेशजी राऊत यांचा व्यासपीठावरती विशेष सन्मान होईल. फैयाजी शेख यांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्या वाजवा सिद्धेशसाठी. एकट्याने घेतलेलं डिसिजन ताकद होती त्याच्यामध्ये की स्पर्धा भरवायची. फैयाजी शेख यांच्या शुभ हस्ते सिद्धेशजी राऊत नेहमी शांत असतो, असोसिएशन मेंबर देखील आपण त्याला पाहतो कार्यरत करत असतो. हॅलो, सिद्धेशजी राऊत यांना देखील विनंती आहे, आपण आपलं मनोगत या संपूर्ण स्पर्धेबद्दल व्यक्त करायचं आहे. सिद्धेश, आपलं मनोगत 2 शब्द या स्पर्धेबद्दल ऐकायला आवडतील. ये मेरा सिद्धेश जो है ना, ये बाघ है बाघ. इसको भगवान ने इतना सहन शक्ति दिया है, इतना सहन शक्ति दिया है कि पिच से लेकर बाहर तक चाहे जो कुछ बोल दो इसको, कोई भी बोल दे, ये अपने दिल के अंदर घोट के सहन शक्ति से पी जाता है. भगवान करे हमेशा ऐसा ही रहे, खुश रहे. हमारा आशीर्वाद है उसके साथ हर दम, हर वक्त, हर टाइम. थैंक यू. नारलेश्वरचा सम्राट, हृदय सम्राट मित्रमंडळाचं क्रिकेट जे पुढे गेले त्यामागे विशेष साथ सिद्धेश राऊत आहे. त्यांनी केलेली सुरुवात आहे. विघ्नेश फायटर आपण पाहिलं होतं, इथून विघ्नेश फायटर बी देखील त्यांनी रेडी केले. चला, इथून अजून वेळ नाही घ्यायचा आहे. हृदय सम्राट मित्रमंडळ आयोजित व हृदय सम्राट मित्रमंडळ व विघ्नेश फायटर आयोजित नारलेश्वरचा सम्राट 2025 चॅम्पियन आपण पाहिलं नवतरुण डोंगरपाडा. 2026 मध्ये येताना क्वेश्चन मार्क होता, पुढच्या वर्षी तिकडे बॅनर दिसेल. इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळत असताना अनेक स्पर्धेमध्ये जयसाई विरारला आपण पाहिले टॉप 4 टॉप 5 मध्ये एंड करतो, पण जयसाई विरार इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती चॅम्पियन कधीच नाही झाली. असोसिएशनच्या इतिहासामध्ये बदल होतोय. विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत होणाऱ्या VPL मध्ये पहिल्यांदा चॅम्पियन झाली होती. त्याच्यानंतर SPL मध्ये 40 टीम मध्ये, इथून पुढची स्पर्धा देखील 40 टीमची आहे. या सीझनची पहिली ट्रॉफी, चॅम्पियनची ट्रॉफी आहे जयसाई विरार. नारलेश्वरचा सम्राट चॅम्पियन टीम जयसाई विरार. संपूर्ण टीम व्यासपीठावर यायचं आहे. फैयाजी शेख व्यासपीठावरती सर्व विशेष अतिथी आहेत, त्यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देण्यात येईल. जयसाईचे ओनर किशनजी जोशी. चिरंजीला 1 मिनिट थांबला तर बरं होईल. आतापर्यंत डिसिप्लिन दाखवलाय, तो डिसिप्लिन 1 मिनिट फक्त मेंटेन करा.
जयसाई विराज चॅम्पियन नारलेश्वरचा सम्राट चषकातील चॅम्पियन टीम किशनजी जोशी आपण व्यासपीठावर यायचं आहे. किशनजी जोशी साहेब फैयाजी शेख, नुमान शेख, सिद्धेजी राऊत, सोनू, हरदीश रावल यांच्या सर्वांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देण्यात येईल. अक्षयजी कांबळे सर आपण सुद्धा जॉईंट व्हायचं आहे व्यासपीठावरती. चॅम्पियनची ट्रॉफी आहे, सर्वांनी जॉईंट व्हायचं आहे. किशन जोशी साहेब आपणास विनंती आपण व्यासपीठावर यायचं आहे. चॅम्पियन टीम 2 मिनिटं जयसाईचे ओनर किशन जोशी यांचं मनोगत आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये संघाने दाखवलेल्या खेळाबद्दल मनोगत आम्हाला ऐकायला आवडेल. चॅम्पियन नारलेश्वरचा सम्राट चषक 2026 मध्ये बॅनरवरती फोटो आता जयसाई विरारचा असेल. किशन जोशी आपलं मनोगत, सर्व मुलांनी दाखवलेला खेळ त्याबद्दल आपलं मनोगत आम्हाला ऐकायचं आहे. किशन जोशी प्लीज आपलं मनोगत या स्पर्धेविषयी व्यक्त करायचं आहे. हॅलो. सर्वात प्रथम तर विघ्नेश फायटर टीमचे आभार मानीन, आम्हाला खेळायची संधी दिली. आणि मागच्या काही टुर्नामेंट आमचा टीमचा परफॉर्मन्स एवढा खास होत नव्हता, पण त्यांना सांगितलेलं का या टुर्नामेंटला अगर चांगले खेळले नाही तर उपट्या पडतील. तर चांगले खेळले आणि आमचं जे नाव आहे त्या नावाप्रकारे खेळलेत. जिंको हारो गोष्ट काय हरकत नाही, जिंकले तरी काय हरकत नाही, हरले तरी काय हरकत नाही, पण जो नाव आहे त्या नावाच्या हिशोबाने गेम झाला पाहिजे. धन्यवाद. थँक्यू. ही संपूर्ण सम्राट चषक दुसऱ्या पर्वामध्ये गुण्यागोविंदाने पार पडली. चुकून मागून जर का कोणाचा सन्मान राहिला असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. ही स्पर्धा गुण्यागोविंदाने पार पडली. पाटील नेटवर्कच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार असतील. कौस्तुभची मेयर आदरणीय भरत मोरे सर, ओमकार देसाई, डीजे ऑपरेटर, ऑफिशियल अंपायर, प्रत्येकाने ज्यांनी सहभाग दाखवला प्रत्येकाचे मनापासून आभार असतील. कोणाचे आभार मानायचे बाकी राहिले असेल तर क्षमा असावी. ही स्पर्धा गुण्यागोविंदाने पार पडली असे आम्ही जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.